हेलो फ्रेंड्स, फूड फॉर ग्लू में आपका स्वागत है। तो मी आज इथे बनवते काजू मसाला धाबा स्टाईल। सो त्याच्यासाठी मी इथे जे ड्राय काजू असतात ते घेतलेले आहेत 3 कप। इथे हे मी मीडियम साईजचे 2 कांदे आणि काजू बॉईल करायला ठेवले. तर हे 5 मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, नंतर थंड करायला ठेवूयात. आता हे कढईमध्ये मी 3 टेबलस्पून एवढं घी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 कप काजू मी फ्राय करून घेते. गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे काजू फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्याच कढईमध्ये मी आता ग्रेव्हीची तयारी करते. सो त्याच्यामध्ये मी त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून घी, 3 टेबलस्पून ऑइल टाकून याच्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आहे. 1 मोठी इलायची, कढीपत्ता, तेजपत्ता, लवंग, इलायची, दालचिनी, स्टार फ्लावर आणि जावेत्री सगळं ॲड करून घेतलेलं आहे. ते 2-3 मिनटं फ्राय केलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे 1 मीडियम साईजचा एकदम बारीक कापलेला कांदा, चिरलेला कांदा. तो गोल्डन अँड सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे जिंजर गार्लिक आणि लसूणची पेस्ट. ती आपले 2-3 मिनटं जोपर्यंत लसूण आणि लसूणचा आणि आपला अद्रकचा जोपर्यंत ते सुगंध आहे तो जात नाही आहे तोपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते आपल्या घरचेच मसाले, लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला 1 टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ. ते व्यवस्थित असं परतवून घेऊयात आपण 2-3 मिनटांनी. जोपर्यंत आपले मसाले जे सेपरेट होत नाहीत तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. ऑइल सेपरेट नाही होत आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते जे काजू आणि कांद्याची आपण जी पेस्ट केलेली स्मूथ पेस्ट, ती एकदम व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची स्मूथ एकदम, ती ॲड करायची आहे. ती मी आता केलेली आहे. ती आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे 5-6 मिनटं आणि स्लो गॅसवरती परतवून घेऊन झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मी ॲड करते गरम पाणी 2 बाउल. हे गरम पाणी ॲड केल्यानंतर त्याला आपण झाकून ठेवून देऊयात. 5-6 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला ऑइल सेपरेट दिसेल तेव्हा त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी जी आहे ती हातावरतीच क्रश करून थोडी ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर मी जे काजू फ्राय केले आहेत ते आपण ॲड करूयात. काजू ॲड केल्यानंतर आपले 2-3 मिनटं मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपले जो मसाला आहे तो काजूला पण लागायला पाहिजे आणि त्याचा टेस्ट यायला हवा आणि ते फ्लेवर यायला पाहिजे म्हणून. सो तुम्हाला जर का गरम मसाले ॲड करायचे नाही असतील तर तुम्ही अख्खा खडा मसाला जो गरम मसाला आहे तो स्किप करू शकतात, किंवा ते ॲड केल्यानंतर तुम्हाला आपला जो गरम मसाला वाटलेला असतो जो पावडर आहे ती स्किप करायची तर तेही करू शकतात. सो आता इथे तुम्ही पाहू शकता मसाले व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि जो ऑइल आहे तो पण सेपरेट झालेला आहे. एकदम मस्त टेम्पटिंग, एकदम मस्त सुगंध येते. सो हे आता आपण हेच आपली फ्रेश करिएंडर आहे त्याच्याने गार्निश करूयात. गार्निश करून झाल्यावरती आपण सर्विंगसाठी घेऊयात गाईस. जर तुम्हाला हे तंदूर रोटी, नान किंवा जिरा राईससोबत जसं खायचं तसं तुम्ही खाऊ शकता, गरम या थंड. नॉर्मली ओल्या काजूची भाजी जी असते ती भाकरीसोबत खातात, पण ही मी ड्राय काजूची केलेली आहे. सो म्हणून हे तंदुरी नानसोबत आणि जिरा राईससोबत जास्त टेस्टी लागते. सो अशाच माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो, लाईक अँड सबस्क्राईब करा गाईज. थँक्यू सो मच.